नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. मी डॉक्टर मृण्मयी भजक. सखी, मैत्रीण जीवाभावाची. सखी एक नातं जे रेशीम गाठी आहे. सखी एक भरारी जी आकाशाला गवसणी घालते आणि सखी एक असं कर्तृत्व ज्याच्याबद्दल सगळ्यांना अभिमान वाटतो. आज आपल्या भारताचा डंका 7 समुद्रापार जिने वाजवलेला आहे आणि आपलं नाणं खणखणीत आहे हे फ्रान्समध्ये सिद्ध केलेलं आहे अशी अभिनेत्री छाया कदम आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेली आहे आणि आजचा सखी सह्याद्रीचा विषय काय आहे तो आपण बघून घेऊया. आज सखी सह्याद्रीमध्ये आपण छाया कदम यांच्याशी गप्पा मारणार आहोत. त्यांचा प्रवास नाटकापासून जो सुरू झालेला आहे, अनेक चित्रपट त्यांनी केलेले आहेत. फॅन्ड्री, सैराट सारख्या चित्रपटातून त्यांनी स्वतःच्या दमदार भूमिका बजावलेल्या आहेत आणि आज कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये त्यांच्या फिल्मची निवड झालेली आहे. हा खरोखरच सर्व भारतीयांसाठी एक अतिशय अभिमानाचा असा क्षण आहे. आजचा विषय काय आहे तो पाहून घेऊया. कान्स फेस्टिवल पर्यंतची सफर असा आजचा सखी सह्याद्रीचा विषय आहे आणि ह्या अतिशय उत्साहवर्धक अशा विषयावर आपल्याशी गप्पा मारण्यासाठी आलेले आहेत सुप्रसिद्ध अभिनेत्री छाया कदम. नमस्कार. नमस्ते. कार्यक्रमात खूप खूप स्वागत करते आणि आज खरोखरच मला वाटतं की आमच्या सगळ्या सख्या देखील फार उत्सुक आहेत तुझ्याशी गप्पा मारायला. आज आपण छाया कदम यांच्याशी गप्पा मारणार आहोत. त्यांचा जो प्रवास आहे नाटकापासून सुरू झालेला तो कान्सपर्यंत कसा पोहोचलेला आहे आणि तो जो अभिमानाचा क्षण आहे जो आपण सगळ्यांनी समाज माध्यमातून पाहिलेला आहे, अनुभवलेला आहे, तो छाया कदम यांनी कसा अनुभवला तेही जाणून घेणार आहोत. तर छायाताई, गप्पांना सुरुवात करूया. पुन्हा एकदा तुझं खरंच मनापासून स्वागत आणि दूरदर्शनमध्ये स्वागत. तर कसं वाटतंय तुला दूरदर्शनमध्ये येऊन? कारण तुझी सुरुवातीच्या वर्षांमध्ये तू दूरदर्शनमध्ये आली होतीस आणि इथे तू काम केलेलं आहेस या वास्तूमध्ये. तर त्या आठवणी आम्हाला जाणून घ्यायला आवडतील. तिथपासून सुरुवात करूया. खरंच मी नेहमी कोणी काही प्रश्न विचारला की बोलते की मला खूप भारी वाटतंय. तर आज मला खरंच खूप भारी वाटतंय. कारण की 2004 मध्ये मी दूरदर्शनला शरण बिराजदार हे एक शॉर्ट फिल्म करत होते, फाट्याचं पाणी. अच्छा. तर त्यासाठी खरं तर मी ॲज अ ॲक्ट्रेस काम मागण्यासाठी आले होते. मला वाटतं ती अगदीच माझी सुरुवात होती. 2001 मध्ये मी सरांचं, वामन केंद्रेंचं वर्कशॉप केलं आणि पहिलं नाटक मी 2006 मध्ये केलं. तर मला सगळे विचारायचे की याच्या मधल्या पिरियडमध्ये तू काय केलंस? तर आपण नेहमीच प्रयत्न करत असतो, शोधाशोध चालू असते. तर त्या मधल्या पिरियडमध्ये मी दूरदर्शनला आले होते. तेच ॲक्ट्रेस म्हणून काम मागायला आले होते. पण त्यांचं सगळं कास्टिंग झालेलं होतं. तर त्यांनी मला सांगितलं की तू असिस्टंट म्हणून जॉईन होशील का? अच्छा. येस. तेव्हा सुरुवातीला मला असं झालं होतं की अरे यार, मी तर ॲज अ ॲक्ट्रेस म्हणून आले. आणि पण नंतर मग विचार केला मी की ठीक आहे, आपण असिस्टंट म्हणून जॉईन होऊया. कारण आजूबाजूच्या लोकांनी पण मला सांगितलं की अगं जॉईन हो ना, 4 ओळखी होतील, काय होतील. म्हणून मी जॉईन झाले होते. येस. कसा होता तो अनुभव? खूपच भारी. म्हणजे दूरदर्शनशी खूप जुनं नातं आहे माझं. मला आठवत आहेत तेव्हाची नावं. एक तर शरण बिराजदार, देन एक शंकर कांबळे म्हणून एडिटर होते, जयू भाटकर होते आणि रवी मुरबाडकर कॅमेरा डिपार्टमेंटमध्ये होते, माझ्या मैत्रिणीचे मिस्टर. तर येस. आणि एक झालं होतं की दूरदर्शनशी जे नातं होतं ना ते घट्ट यामुळे झालं की जेव्हा त्या शूटिंगला आम्ही बारामतीला गेलो आणि शूट सुरू होतं, ॲज अ असिस्टंट मी काम करत होते. आणि आता दुसऱ्या दिवशी उद्या ज्या रोलसाठी मी आले होते भेटायला ते शूट असणार होतं आणि आदल्या दिवशी संध्याकाळी कळलं की ती ॲक्ट्रेस येणार नाही आहे. ओ हां. बरं. आणि मग सगळ्यांचं असं झालं की आता काय? मग ते असतं ना प्रत्येक वेळी, अशा वेळी असे अरे इसको खडा करो, अरे छाया तू आहेस ना, मग तू कर. तर शेवटी जे असतं ना, जे तुमच्या नशिबात असतं ते तुमच्या वाट्याला येतच. क्या बात है. तर मी मग
तो रोल माझ्याच वाट्याला आला आणि मी काम केलं म्हणजे होतं. तो रोल शेवटी तू केला Yes. ज्या रोलसाठी तू इथे आली होतीस. येस. वा तर वा वा. मला वाटतं की नाटकाच्या आधी पहिला ब्रेक मला दूरदर्शनने दिला क्या बात है, ॲज क्या बात असिस्टंट है. म्हणून पण आणि ॲज ॲक्ट्रेस म्हणून पण. वा वा वा. म्हणजे ॲज अ असिस्टंट म्हणून आणि एक ते सरप्राईज आपण म्हणू शकतो की Yes. ॲक्ट्रेस म्हणून. तर नक्कीच खूप आनंद होतोय त्यामुळे. तेही एक खूप छान कनेक्शन आहे दूरदर्शनशी. आणि आज 20 वर्ष झाली, तू म्हणालीस 2004, तर आज 20 वर्षानंतर तू इथे आमची पाहुणी म्हणून आलेली आहेस. तर आम्हालाही खूप छान वाटतंय, खूप अभिमान वाटतोय. छायाताई, तुझी सुरुवात तू म्हणालीस की प्रोफेसर वामन केंद्रे यांच्या कार्यशाळेतून झाली आणि त्याच्यानंतर तू निर्णय घेतलास की अभिनय क्षेत्राकडे वळायचा. पण त्याच्या आधी तू खूप छान एक कबड्डीपटू आहेस आणि त्याच्यातच तुला करिअर करायचं होतं, ते तुझं स्वप्न होतं. तर खेळ सोडून आपण नाटकाकडे जावं, तर हा एक मोठा निर्णय होता तुझ्या आयुष्यातला? खरं ना, असं निर्णय असं काही हा आता निर्णय हा घेऊया वगैरे असं खरं तर काही घडलं नाही आयुष्यात. बरं. मी काय झालंय माझ्या आयुष्यात ना, जे काही वाट्याला येत गेलं ना, बस मी त्याला तोंड देत गेले. येस येस, जे येईल ते बस. तर तसंच झालं. मी आधी कबड्डी खेळायचे आणि नंतर मग कबड्डीमुळेच माझ्या पायाची 2 ऑपरेशन्स झाली आहेत. माझ्या पायामध्ये स्क्रू आहेत. सो पण ऑपरेशन नंतर पण मी खेळले. पण एका पॉईंटला होतं ना की आता थोडंसं आधीसारखं नाही जमत आहे आणि मग ते थोडं थांबलं कबड्डी. आणि मग त्याच्यानंतर मग 2001 मध्ये अचानक काही आयुष्यात गोष्टी घडल्या आणि त्याच्यानंतर मला सुचत नव्हतं की आता काय करायचंय. त्यावेळी मग मी सरांचं वर्कशॉप केलं होतं की कशात तरी मन रमवायचंय म्हणून सरांचं वर्कशॉप केलं होतं आणि तिथून गोष्टी बदलल्या. येस येस, मी रमले आणि मला सरांनी ना की आपल्याला आधी वाटतं की सगळं सोपं आहे की मी एक वर्कशॉप केलं किंवा मी 4 फोटो काढले की मला आहे, मग आपण अभिनेत्रींच्या लाईनमध्ये उभं राहतो. तर मला त्या वर्कशॉपमध्ये ना सरांमुळे हे कळलं की किती मेहनत आहे आणि तुला किती गोष्टी येत नाही आहेत. आणि हे मला सरांनी दाखवून दिलं की तुला तुझं भाषेवर प्रभुत्व नाही आहे, म्हणजे बॉडीवर, शरीरावर, सगळ्या गोष्टींवर काम करायचं असतं. मेन वाचन नव्हतं माझं. अशा बऱ्याच गोष्टी. तर मला ते ना आवडायला लागलं. आणि मग त्याच्यानंतर गोष्टी बदलल्या. वा, नक्कीच. म्हणजे आपल्याला काय येत नाही हे जेव्हा सांगणारी लोक आपल्या समोर असतात तेव्हा मला वाटतं त्याच्यातूनच आपण छान प्रगती करतो. आणि तशीच माणसं आपल्या आजूबाजूला असायला हवीत. मला तर असं वाटतं कौतुक करणारी 2 माणसं कमी असली तर चालतील, पण टीका करणारी माणसं हवीत आजूबाजूला. निंदकाचे घर असावे शेजारी. त्या बाबतीतही खूप श्रीमंत आहे. वा. तू म्हणालीस की 2001 ते 2006 बरोबर, पहिलं नाटक तू 2006ला केलंस, मध्ये दूरदर्शनसाठी काम केलंस. पण ही 5-6 वर्ष ही काय होती? म्हणजे करायचं आहे, अभिनय क्षेत्रात यायचं आहे आणि म्हणजे कशी काढलीस ही वर्ष असं मी म्हणेन. आता सगळ्यांसाठी तो पिरियड म्हणजे सगळे बोलतील की स्ट्रगल. पण मला वाटतं ना तो माझा खूप शिकण्याचा पिरियड होता. अच्छा. म्हणजे काहीच फॅमिली बॅकग्राऊंड नाही आहे, काय करायचं आहे, म्हणजे मी लोकांना काय सांगायचं आहे की मला काय करायचं आहे, या क्षेत्रात काम करायचं, अभिनय करायचं, म्हणजे काय करायचं आहे, कुठे करणार आहे, याची उत्तरं माझ्याकडेही नव्हतीच. तर तो पिरियड असा होता की स्वतःला पण समजवायचं आहे की आपल्याला काय करायचं आहे. आणि त्याच्यापेक्षा मोठं जो स्ट्रगल हा शब्द वापरला जातो, तर मला होतं की घरच्यांना आणि आजूबाजूच्यांना काय सांगायचं. कुणी तुम्हाला अशी प्रश्न विचारत नाही, पण त्यांच्या नजरेत असतात प्रश्न. सो त्याची उत्तरं शोधत होते आणि जिथून कुठून काही कळत होतं की अरे इथे जाऊन भेट किंवा याला भेट, त्या सगळ्या गोष्टी करत होते. आणि ती खूप महत्त्वाची वर्ष होती माझ्यासाठी. घरच्यांचा सपोर्ट होता? नाही. नाही, त्यांचीही चूक नाही, कारण की आणि मी सुरुवात केली
तोपर्यंत तर कुणीच नव्हतं. आता बाई काहीतरी असतं, कॉलेजमधून मुलं काम करतायत, एकांकिकेत का, तर माहिती आहे या क्षेत्राबद्दल. माझ्या वेळी कुणालाच काही माहीत नव्हतं, त्यामुळे थोडंसं असंच होतं की आम्ही काय लोकांना सांगायचं असं. आणि थोडंसं असं होतं की आता या क्षेत्रात काही करते म्हणजे नाचगाणं करते, सो वाईट मार्गाला लागली मुलगी, असं थोडंसं होतं. मी पुन्हा पुन्हा सांगते की हे होतं, पण मला असं वाटतं ती त्यांचीही चूक नव्हती. मी प्रत्येक वेळी आता मुलींना सांगते ज्यांना घरून सपोर्ट नसतो, तर म्हटलं की त्यात त्यांची चूक नाही आहे. तुम्ही त्यांना जरा नीट समजावून सांगा, गोष्टी करून दाखवा. तर आता मला आवडतं, जेव्हा कालच मी पृथ्वीला गेले होते तर एका मुलाचं नाटक होतं, त्याची अख्खी फॅमिली आली होती ते बघायला. मला इतकं भारी वाटलं ना यार. तर खरंच. पण अजूनही म्हणजे ना आपल्याकडे अभिनय क्षेत्र किंवा विशेषतः मुली जेव्हा अभिनय क्षेत्रात येतात किंवा एखादं त्यांचं चालू असलेलं करिअर सोडून जेव्हा अभिनय क्षेत्रात येतात, तेव्हा खरोखरच म्हणजे घरच्यांचा तेवढासा सपोर्ट नसतो. आता परिस्थिती बदलली आहे, पण तरीही कुठेतरी पालकांच्या मनातही शंका असते की काय होईल, कसं होईल. आणि दुसरं म्हणजे एक अस्थिरता आहे ह्या क्षेत्रामध्ये. तर तुला कधी असं जाणवलं की अरे हे फार अस्थिर आहे, किंवा कधीतरी असं वाटलं का गं पुढे गेल्यावर की अरे उगीच आपण आलो इकडे? खरं तर नाही वाटलं. अगं मी ना खूप अशा गोष्टी डोक्यात ठेवून नव्हतेच की ते असतं ना की आता मला पुढे जाऊन अवॉर्ड्स मिळवायचे आहेत किंवा मला एवढे पैसे कमवायचे आहेत, असं काहीतरी असतं ना. आणि ते असायलाच हवं खरं तर. पण माझ्या आयुष्यात हे काहीच नव्हतं सुरुवातीला. मला फक्त स्वतःला रमवायचं होतं, बस एवढंच होतं डोक्यात. आणि त्या गोष्टी घडत गेल्या. 4 चांगली माणसं, मी नेहमी बोलते की चांगली माणसं तुमच्या आयुष्यात असणं विचाराने ना हे खूप महत्त्वाचं असतं. तर बस मग नंतर जे येत गेलं मी करत गेले. क्या बात. तुझ्या पहिल्या नाटकाचे काही अनुभव किंवा काही आठवणी सांगशील? कसं होतं त्यावेळी? म्हणजे आता नाटकाचे दौरे म्हण किंवा झुलवा हे नाटक एक माइलस्टोन नाटकच आहे, आणि तेव्हाचे अनुभव किंवा प्रेक्षक येऊन बोलत असतील तर कुठली एखादी अशी आठवण आहे की खूपच ती झुलवाच्या इतक्या आठवणी आहेत मृण्मयी. एकतर पहिलं नाटक, मला स्टेजवर कसं उभं राहायचं हेही माहीत नव्हतं, आणि वरून सरांबद्दल ना एक आदरयुक्त भीती म्हणजे ती अजूनही आहेच. म्हणजे बाहेर मी एकदम अशी असते थोडी, पण सर आल्यावर मी अशी होऊन जाते. सो माझ्यासाठी आम्ही 5-6 महिने रिहर्सल केली होती त्या नाटकाची. एक असं फॅमिली झाली होती म्हणजे. आणि मी एवढ्या गोष्टी मला शिकायला मिळाल्या तिथे. एक तर सरांचा एवढा सहवास मिळणं माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. त्याचवेळी सरांचं इथे युनिव्हर्सिटीमध्ये पहिलं वर्ष होतं ड्रामा डिपार्टमेंट. मी तर पडलेली असायची तिथे. कित्येक लोकांना वाटतं मी तिथली पासआउट आहे, तर मी पासआउट वगैरे नाही आहे. सो म्हणजे ना मला त्या नाटकाने पुढचा प्रवास सोपा नाही आहे हे त्या नाटकाने शिकवलं. कारण की माझ्या एक 2 लाईन्ससाठी ना 3-3, 4-4 तास, कधी कधी एक अख्खा दिवस जायचा. म्हणजे नक्कीच प्रवास सोपा नाही आहे असं छायाताईला अगदी सुरुवातीला कळलेलं आहे. पण तरीही हा जो प्रवास, किंवा आज फ्रान्समध्ये जाऊन तिथल्या मोठ्या गर्दीसमोर टाळ्या घेणं, स्टँडिंग ओवेशन घेणं, ही खरोखरच बघताना देखील एक अतिशय अद्भुत गोष्ट वाटते. त्याविषयी आपण बोलणार आहोत कार्यक्रमातून. पण आत्ता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा सखी सह्याद्री. 30 वर्षानंतर आपल्याला माहिती आहे की भारतीय सिनेमाची निवड झालेली आहे कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये, आणि छाया कदम यांच्या 2 फिल्म्स त्यासाठी गेल्या होत्या. त्यापैकी ऑल वी इमॅजिन ॲज लाईट ह्या फिल्मला ग्रँड प्रिक्स अवॉर्ड मिळालेला आहे. आणि हे एवढं मोठं अवॉर्ड म्हणजे आम्ही खरोखरच पाहिलेलं आहे अनेक ज्या समाज माध्यमांमध्ये, की एवढा मोठा तो काय माहोल
आणि तिकडचे सगळे परदेशी लोक आणि ते सगळे छान उभे राहिलेले आहेत तुमच्यासाठी आणि टाळ्या वाजवत आहेत. अगदी 8 मिनिटं कंटिन्युअस तुम्हाला स्टँडिंग ओवेशन मिळतंय. तर काय म्हणजे ते सगळं भन्नाट होतं, म्हणजे आम्हाला बघतानाही भन्नाट वाटत होतं. तर तुला काय नक्की भावना होत्या जेव्हा ते ग्रँड प्रिक्स अवॉर्ड असं तू स्टेजवर हातात घेतलंस तेव्हा? येस येस, खरंच म्हणजे मला जे काही तिकडे अनुभवलं आहे ना, मला असं वाटतं की प्रत्येक कलाकाराच्या वाट्याला ते यायला पाहिजे. आणि आपल्या इंडियन सिनेमाची ही ताकदच आहे मुळात, की म्हणजे ते भारावून टाकणार होतं की सिनेमा संपला. एकतर स्क्रीनिंगच्या दिवशी सिनेमा संपला, एकतर मी पहिल्यांदा फिल्म बघितली आमची. सो एकतर म्हणजे ज्याच्यावर एवढं काम केलंय तो सिनेमा असा येतोय समोर, आणि तो संपल्या जो काही माहोल होता. मुळात एवढ्या मोठ्या थिएटरमध्ये मी पहिल्यांदा सिनेमा बघितला, की ती एवढी माणसं आणि ती उभं राहून टाळ्या वाजवत आहेत. हो 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 हो, कमाल होतं ते, कमाल होतं. म्हणजे काय शब्द अपुरे पडतील खरंच, कारण ते आम्हाला बघतानाही इतकं भारी वाटतं. हां बरं, आणि तिथल्यांना ती भाषाही कळत नाही. हो हो. आणि म्हणजे म्हटलं ना, हे किती कमाल होतं की आपल्या मातीतला, आपल्या लोकांचा, आपल्या नेहमी जगण्यातला एक भाग असलेला सिनेमा, आणि तो त्यांना आवडला. आणि त्याच्यानंतर कळस म्हणजे ज्या दिवशी डिक्लेअर झालं की, तर ते खूपच भारी होतं. आणि मला स्वतःला आवडलेली एक गोष्ट होती की एक तर सिनेमा निवडला गेला, आणि त्याच्यानंतर पायल आमची डिरेक्टर, ती स्टेजवर जाताना आम्हा तिघींना घेऊन गेली. सो ते असतं ना की असं होतं वुमन्स पॉवर. खरंच वुमन्स पॉवर. आणि त्या फोटोमध्ये बाकी सगळेजण असे शक्यतो काळे कपडे घातलेले किंवा एखादी कोणीतरी लाल ड्रेस घातलेली, आणि त्याच्यामध्ये तुम्ही अशा छान भारतीय रंगांच्या रंगबिरंगी साड्या नेसून तुम्ही स्टेजवर गेलात. तर ते चित्रच इतकं देखणं, इतकं अनोखं होतं आम्हाला बघताना. तुमचं जेव्हा अवॉर्ड झालं, डिक्लेअर झालं, तर त्याच्यामध्ये कान्सबद्दल काही त्यांनी सांगितलं की इथे एक आवाज जो आहे, एक फिल्मचा आवाज, किंवा तुम्हाला काहीतरी म्हणायचं असतं की तो आवाज इथे प्रदर्शित केला जातो आणि त्याला पुरस्कृत केलं जातं. तर त्यावेळी ती फिल्म ही 3 मैत्रिणींची फिल्म आहे. तर थोडंसं आम्हाला त्या फिल्मबद्दल सांग ना. येस, फिल्मबद्दल सांगायचं तर मुंबईची गोष्ट आहे. हां. 3 वेगवेगळ्या वयातल्या बायका आणि वेगवेगळ्या विचाराच्या, त्यांच्या मैत्रीची गोष्ट आहे. बरं. आणि होतं ना की प्रत्येकाचा निर्णय आणि प्रत्येक च्या जगण्याला ना रिस्पेक्ट करणं हे त्या फिल्ममधून दाखवलं. येस, तर आता तरी एवढंच सांगेन, पण ती 3 वेगवेगळ्या वयोगटातल्या 3 बायकांच्या मैत्रीची गोष्ट आहे. जसं पायलने सांगितलं, दरवेळी बायका एकत्र आल्या की जरा वेगळ्या गोष्टी जास्त दाखवल्या जातात. एकतर भांडणं, मत्सर, अशा गोष्टी. येस, नाहीतर खूपच विनोदी करून टाकलं जातं. पण नाही, त्याच्यापेक्षा वेगळं इथे काहीतरी. म्हणजे ही एका निखळ मैत्रीची अशी गोष्ट आहे. मला सांग की तुझ्या आयुष्यात मैत्रीचं किती स्थान आहे आणि काय सांगशील तुझ्या सगळ्या मित्रपरिवाराबद्दल? येस, मी नेहमीच सांगते की मी जे काही आज आहे तो माझ्या मित्रपरिवारामुळे. कारण की आज तर एक बाबा छाया कदम, एक ॲक्ट्रेस छाया कदम आहे. पण जेव्हा मी कुणीच नव्हते, म्हणजे मला स्वतःला माहिती नव्हतं म्हणजे आयुष्यात काय होणार आहे पुढे, तेव्हापासून माझ्या मित्रमैत्रिणींनीच मला जपलंय, सांभाळलंय, आणि आजपर्यंत तेच चालू आहे. म्हणजे तर माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे माझी मैत्री. जेव्हा मला दुखतं ना, मला दुखायच्या आधी माझ्या मैत्रिणींना कळलेलं असतं. सो आय एम व्हेरी लकी. खरंच. आणि आज सखी सह्याद्री आमचा कार्यक्रम आहे, तर आमच्या अनेक सखी आज तुला बघतायत, आणि खरोखरच तुझा हा प्रवास आहे तो त्यांच्यासाठीही आणि एकूणच सगळ्या भारतीयांसाठी अतिशय प्रेरणादायी असा प्रवास आहे. आम्ही तुला अनेक चित्रपटांमधून पाहिलंय, फॅन्ड्रीमधून पाहिलंय, सैराटमधून पाहिलंय, न्यूडमध्ये एक अतिशय महत्त्वाची भूमिका तू केली होतीस. तर ह्या सगळ्या चित्रपटांचा आम्हाला एक एक करून अनुभव तुझ्याकडून ऐकायला आवडेल. सगळ्यात आधी सैराटबद्दल. सैराट
चा अनुभव म्हणजे खरं तर त्याच्या आधी फॅन्ड्री केला होता नागराज बरोबर, तर मला तो अंदाज होताच की म्हणजे खूप मोठ्या गोष्टी समाजातलं दुखणं म्हणा किंवा काय, पण तेवढ्या सोप्या ह्याच्यात मांडतो ना नागराज, तर तो त्या फिल्मचा प्लस पॉईंट होता. आणि जे काही कॅरेक्टर वाटायला आलं होतं, तर मी ज्या काही फिल्म्स केल्या, ज्या लोकांना कॅरेक्टर आवडतात, मला एक सांगायला आवडेल की सगळे बोलतात की ते खूप स्ट्रॉंग कॅरेक्टर आहे, स्ट्रॉंग कॅरेक्टर आहे. मी त्याच मुद्द्यावर येणार होते. पण ती जेव्हा मी ना त्याच्यावर अभ्यास करते, तर ती मला माझ्या आजूबाजूच्या लोकांमधूनच मला ती सापडतात अगं खरं तर. आणि म्हणूनच ती तेवढी स्ट्रॉंगली मी लोकांसमोर आणू शकते. बरोबर आहे. आणि न्यूडमधला एक न्यूड हा देखील म्हणजे सगळे जे विषय आहेत, फॅन्ड्रीचा विषय घे, सैराटचा घे, न्यूडचा घे, हे सगळे विषय असे ऑफबीट आहेत, थोडेसे वेगळे आहेत, समाजाच्या एखाद्या प्रश्नावर भाष्य करणारे आहेत. न्यूडमध्ये आम्ही जेव्हा तुला बघितलं तर तोही एक खूप वेगळा रोल होता. आणि ह्या सगळ्या चित्रपटांमध्ये ना तू छाया कदम आम्हाला दिसत नाहीस, तू त्या भूमिका जी आहे तर ती तू होऊन गेलेली असते. तर न्यूडचा जो संपूर्ण माहोल होता, म्हणजे जे स्कूल ऑफ आर्ट आहे किंवा एक वेगळा विषय, तर हा वेगळा विषय लोकांसमोर मांडताना काही तुला आव्हानं जाणवतात? खरं तर आहे ना, आमच्या आधी डिरेक्टरने हे आव्हान पेललेलं असतं. किंवा अशा वेगळ्या विषयावर, जर तू न्यूडचं बोलतेस तर अशा वेगळ्या विषयावर सिनेमा करायचं आहे, तर मोठं आव्हान ऑलरेडी रवीने त्याला तोंड दिलं होतं. तर येस, त्याच्यानंतर मोठं आव्हान हे असतं की एवढ्या टीमने मेहनत केलेली आहे, ते तेवढ्याच ताकदीने आपल्याला लोकांसमोर आणता आलं पाहिजे, किंवा जे रायटरने लिहिलं आहे, डिरेक्टरच्या जे डोक्यात आहे ना, त्याला पूर्ण न्याय देता आला पाहिजे. हे एक आव्हान असतं. तर मी त्याचा खूप विचार करते. नक्कीच. आणि हिंदीमध्ये काम करताना, म्हणजे आता लापता लेडीजमधून तू खूप घराघरात पोहोचलेली आहेस, तर त्याच्यामधलं जे तुझं कॅरेक्टर आहे तर तेही अतिशय स्ट्रॉंग असं कॅरेक्टर आहे, मंजूमाई. तर त्याच्याबद्दलचा अनुभव काय सांगशील? येस, अनुभव म्हणजे आता काय सांगू, म्हणजे आमिर खान प्रोडक्शनची फिल्म, आणि मग एवढं छान कॅरेक्टर वाटायला येणं. ती असतात ना की काही कॅरेक्टर आहे ना आयुष्यभर आपल्याबरोबर राहतात, आणि ती आपल्याला एवढं काही शिकवून जातात की जेव्हा छाया कदम म्हणून आपण हरतो किंवा आपल्याला असं रस्ता सापडत नसतो ना, आणि प्रत्येकाच्या आयुष्यात ही वेळ येतेच, आपण कितीही स्ट्रॉंग असलो तरी. तर मी ह्या बाबतीत लकी आहे ना, माझ्या वाट्याला जी कॅरेक्टर्स आली ना, तीच उभी राहतात माझ्या बाजूने. जसं मला आत्ता तुझ्यावर बोलताना आठवलं सैराटबद्दल, तर मला सैराटमध्ये एक डायलॉग आहे जो तेव्हा मला खूप जण सांगायचे, खूप जणांना तो आवडायचा, की दिसायला मी साधी दिसते पण हाय लय गदाळबाई. सो किंवा दुसरं न्यूडचं तू बोललीस, तर न्यूडमध्ये मला नेहमी आठवतो डायलॉग की कुणी तुम्हाला आरे केलं ना, तर आपण पण आवाज चढवायचा आणि बोलायचं का रे. तर ह्या गोष्टी आहेत ना, तसं लापता लेडीजचं. तर मंजूमाई, आज मला त्याच्यासाठी इतके मेसेजेस येतात, लोक इतकं बोलतात ना, की करताना अंदाज होताच की खूप भारी कॅरेक्टर वाटायला आलंय, पण ना आता ना त्याचा आवाका किती मोठा होता आणि ते किती लोकांना काय देऊन गेलंय ना, ते आता कळतंय अगं. नक्कीच. आपल्याला एक फोन येतोय आपल्याला, तो आपण घेऊया. आधी शिवानंद वसेदार आपल्याशी बोलतायत निपाणीहून. नमस्कार, बोला. नमस्कार मॅडम. बोला. शिवानंद बोलतो निपाणी. माझा प्रश्न असा आहे, एखाद्या व्यक्तीला सन्मान किंवा पुरस्कार वगैरे मिळाला तर त्यांना एक आनंद वेगळाच असतो. तसं मॅडमने सुद्धा भरपूर पुरस्कार वगैरे घेतलेले आहेत. मग त्यावेळीची त्यांची मनाची भावना कशा प्रकारे होती, म्हणजे सन्मान वगैरे पुरस्कार घेते वेळी, आणि आता ह्याच्या पुढे सुद्धा त्यांना आता भरपूर पुरस्कार वगैरे मिळणार, म्हणून त्यांनी काय काय ध्येय केलेलं आहे, त्यांचे काय काय मनाचे विचार आहेत, त्यांनी काय सांगतील आम्हाला श्रोते लोकांना, म्हणून असं माझा प्रश्न होता मॅडम. धन्यवाद आपल्या प्रश्नाबद्दल. धन्यवाद. छायाताई, त्यांनी असं विचारलंय की ह्याच्या आधीही तुला
पुरस्कार मिळाले होते, इवन तुला महाराष्ट्र राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला होता. तर ते पुरस्कार घेते क्षणी की तुझ्या काय भावना असतात, तू कसं बघतेस या सगळ्या पुरस्कारांकडे, काय सांगशील? हा, प्रत्येक पुरस्कार मिळाल्यावर आनंद होतोच आणि जबाबदारी पण वाढते आणि बरं वाटतं की जेव्हा नॉमिनेशन होतं किंवा पुरस्कार मिळतो तर आपल्या कामाची दखल घेतली जाते, ह्याचा एक वेगळाच आनंद असतो. पण तो आनंद वेगळा असतोच. पण माझ्यासाठी असं आहे ना की पुरस्कार मिळो न मिळो, लोकांना आपलं काम आवडतंय, हाच माझ्यासाठी खरं तर मोठा पुरस्कार असतो. आणि पुढचं बोलायचं तर मी नेहमी सांगते, खूप काही नाही विचार करत अगं, की जे वाटायला येते ते करायचं. आता मला सगळ्यांना असं वाटतं की आता याच्या पुढे म्हणजे काय, तू इंटरनॅशनल फिल्म आणि हे ते. तर मी खरं सांगते की हे असं काहीच अजून काही मी ठरवलं नाही आहे. एवढंच ठरवलंय की आतापर्यंत जे करत होते, जे काम वाट्याला येईल ते प्रामाणिकपणे करायचे. आणि ह्या कान फिल्म फेस्टिवलमध्ये तुला अवॉर्ड मिळाला आणि एक मराठी मुलगी तिथे गेली, म्हणजे ते नथीवरून, तुझी नथ घेतलेलीस त्याच्यावरून अगदी ते अधोरेखित झालं की ही आपली मराठी मुलगी आहे. आणि त्यामुळे तो जो खूप असा लांब वाटणारा पल्ला होता ना, की आतापर्यंत असं होतं की अरे हां असतं बाबा जगात कुठेतरी ते कान फेस्टिवल होत असतं, पण जेव्हा तू इथे येतेस की अरे आपली एक मराठी मुलगी तिथे जाऊन अवॉर्ड घेऊन आलेली आहे किंवा आपली एक भारतीय टीम तिथे जाऊन अवॉर्ड घेऊन आलेली आहे, हे जेव्हा आम्हाला कळतं ना, तेव्हा खरोखरच अगदी सामान्य माणसांनाही खूप आनंद होतो किंवा स्वप्न जी आपण म्हणतो की ती तयार होतात. तर तुझ्या स्वप्नांमध्ये काय होतं? तुला असं वाटलं होतं की आपल्याला हे मिळेल अवॉर्ड? खरं सांगू, इथून जाताना ना, हा फक्त कान्स फिल्म फेस्टिवलला जातोय, फ्रान्सला जातोय, ह्या गोष्टीचा आनंद होताच आणि 30 वर्षानंतर आपली फिल्म सिलेक्ट होते. पण बस अटेंड करायचंय आणि यायचंय हेच होतं डोक्यात. पण त्याच्यानंतर ज्या गोष्टी बदलल्या ना, आणि म्हणजे माझ्यापेक्षा ना इतरांनी खूप सेलिब्रेट केलं. म्हणजे मी केलंच, पण मला तिथे असताना एक वेगळा आनंद होता, पण तिथून इथे आल्यावर आहे ना, म्हणजे ते मी नाही सांगू शकत की मला लोक भेटतायत की अरे आम्ही सेलिब्रेट केलं, लोकांनी एकमेकांना पार्ट्या दिल्या. तुला काय सांगू, म्हणजे त्या दिवशी मी ओला बुक केली होती, बाहेर जायचं होतं इंटरव्ह्यूला. सो मी गाडीत येऊन बसले आणि मला असं झालं की अरे दादा बुके होता. तर मी म्हटलं हा बुके आहे. तर त्यांनी सांगितलं हा ताई तुमच्यासाठीच आहे. म्हणजे ना त्या ड्रायव्हरला की म्हणजे छायाताई बसणार आहे, तर त्याने आधी ते म्हणजे त्याच्यातून मला असं झालं ना की यार किती लोकांनी एकदम ते पर्सनल फिलिंग होतं सगळ्यांचं. तर खरंच म्हणजे तुला सांगू का, असं वाटत असतं की चला आता आपण माध्यमात आहोत तर आपल्याला ह्या गोष्टी कळतायत किंवा आपल्याला ह्या गोष्टी माहिती आहेत. पण अगदी मी तुला सांगू का, अगदी कालचीच गोष्ट की मी कोणाला तरी सांगत होते की त्या छाया कदम आहेत ना, त्यांची मी मुलाखत घेणार आहे उद्या. तर ते म्हणाले की हां त्या नथवाल्याला. आणि अशी एक आपण म्हणतो ना की अगदी सर्वसामान्यांपर्यंत तू अशी घराघरात आज पोहोचलेली आहेस. तर त्या नथीची पण आम्हाला गोष्ट सांग. नथीने तर कमाल केली. म्हणजे काय सांगू, माझी आई गेल्यानंतरही आईमुळेच माझं तिथेही आईमुळेच माझं नाव हे झालंय. नथ आहे ना ती माझ्या आईची होती, आईच्या लग्नातली नथ होती. येस. आणि साडी पण ती, हो आपण ही स्क्रीनवर पण बघतोय आपण, ती किती सुंदर छान हसती आणि त्या नथीमुळे ना काहीतरी तो एक वेगळाच आणि भारी गेटअप आलेला आहे. तर आईच्या लग्नातली नथ. येस. तर ती आईच्या लग्नातली नथ होती. माझी आई खूप सुंदर दिसायची ती नथ घालून. आणि साडीचा किस्सा तर ती आईसाठी साडी घेतली होती माझ्या मैत्रिणीने. अच्छा. पण ती आईला साडी नेसवता आली नाही. हां, म्हणजे ती गावी होती तेव्हा तिथे म्हटलं नाही दिवाळीत आईला नेसायला देऊया. मग ती मुंबईला आणली, मग पुन्हा ती नेसवता नाही आली. असं करून ती दोनदा इथे तिथे साडी फिरली पण काही नेसवता आली नाही. आणि
आई माझी गेली मला शेंडी लावून. सो ती साडी तशीच राहिली होती. तर मला माहिती नाही, कान्सला जाताना मला असं झालं की आईचा प्रवास पण राहिला. अगं मी आईसाठी असं खूप गोष्टी केल्या असं बोलणार नाही, की त्या करायच्याच आहेत म्हणजे. तर म्हणजे मी तिचं आहे ना ते तिचं लहानपण एन्जॉय केलंय. ती शेवटी ती सगळं विसरली होती वगैरे. सो सगळ्या गोष्टी केल्या, पण ना विमानाचा प्रवास राहून गेला होता. आणि लास्ट टाइम मी भेटले तेव्हा तर तिला मी पुन्हा सांगत होते, आई आता आहे ना, म्हणजे माझा भाचा 10वीत होता, तर त्याची परीक्षा झाली ना की आपल्याला विमानानं फिरायचं. हा आई, तोपर्यंत एकदम तरतरीत रवा खोया वगैरे असं तिला पुन्हा सांगत होते. आणि आम्ही सगळं प्लॅन केलं होतं की मेमध्ये फिरायला जायचं. पण ते राहूनच गेलं. आणि ते मला ना नुसतं असं त्रास देत होतं, यार शट यार, आपण आधीच न्यायला पाहिजे होतं. सो याच्या निमित्ताने मग मला असंच आलं डोक्यात. मग ती मी साडी घेऊन गेले. म्हटलं एकदा अशीच नेसेन मी. आणि आईची नथ घेऊन गेले. वा, क्या बात आहे. म्हणजे आईला देखील तू फ्रान्सला घेऊन गेलीस आणि त्या तुझ्या अतिशय जवळच्या अतिशय महत्वाच्या क्षणांमध्ये तुझ्या बरोबर आई होती. त्याच दिवशी मी सगळ्यात जास्त फिरले अगं तिथे. बरं, क्या बात आहे. नक्कीच आपल्या या गप्पा आहेत ह्या आणखीही अशाच सुरू राहणार आहेत. छाया कदम यांच्याशी आपण बोलतोय, त्यांचा अभिनयाचा प्रवास आपण जाणून घेतोय या कार्यक्रमातून. आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा सखी सह्याद्री. नमस्कार. विश्रांतीनंतर सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. आज आपल्याबरोबर आहेत ख्यातनाम अभिनेत्री छाया कदम, ज्यांनी नाटक, चित्रपट अशा वेगवेगळ्या माध्यमातून स्वतःला सिद्ध केलेलं आहे. आणि कान फिल्म फेस्टिवलमध्ये त्यांच्या फिल्मला ग्रँड प्रिक्स अवॉर्डने सन्मानित करण्यात आलेलं आहे. छायाताई, तुझा हा सगळा जो प्रवास आहे, तर तू आत्ताच तू मालवणीमध्ये आम्हाला छान बोलून दाखवलंस, अगदी ओघामध्ये. तर किती मातीशी तुझं नातं खूप घट्ट आहे असं जाणवतं, म्हणजे तुझ्या वागण्यामध्ये, बोलण्यामध्ये. तर काय सांगशील की किती अटॅचमेंट आहे कोकणाशी? आणि मग नंतर मी मुंबईकडे पण येणार आहे. खूप अगं, खूप. म्हणजे जेव्हा काही काम नसेल मी उठते आणि गावी जाते. अच्छा. येस. गावी असं छान कौलारू घर आहे. बरं. अंगण शेणाने अजूनही सारवलं जात आहे. आणि माझा भाऊ, वहिनी आणि भाची तिथे असतात. आणि धामापूर म्हणून गाव आहे माझं. सो म्हणजे खरं तर सरंबळ म्हणून आहे. आणि आम्ही आजवळी राहतो धामापूरला. सो ते असं खूप शहर पण नाही आहे आणि अगदी असं गाव, खेडेगाव पण नाही, त्याच्यामधलं आहे. त्याच्यामुळे ना असं मस्त तिथे राहता येतं. आणि प्लस पॉईंट आहे ना की माझ्या घरी आहे ना रेंज नसते फोनला. अच्छा, तो प्लस पॉईंट आहे. येस, अगदीच. तर असं छान आहेत. आणि तिथली जी माझी माणसं आहेत, आजूबाजूच्या घरातली, आमच्या वाडीतल्या बायका आणि सगळेच, मी रमते अगं त्यांच्यामध्ये. मला तिथे गेल्यावर कळतं की खुश राहण्यासाठी खूप काही तुमच्याकडे पैसा आणि खूप आपण इथे खूपच असं उगाच नको त्या गोष्टीत अडकवून घेतलंय स्वतःला. तिथे गेल्यावर छान आहे. आम्ही वडापावची पार्टी करतो अगं. हां, शेतामध्ये जायचे, गरम गरम वडापाव खायचे आणि मस्त खायचं प्यायचं, छान राहायचं. येस येस, मला खूप आवडतं. मी गणपतीला कंपल्सरी गावी असते. आणि छान आम्ही गणपतीत फुगड्या बिगड्या, गावातल्या बायका, मलाच मस्का मारावा लागतो, ऐका जरा बायकांना सगळ्या. आणि गावच्या जत्रेला किंवा काय असं सगळ्या गोष्टींना मी गावी असते. आता गेलीस कान नंतर परत आल्या? नाही, आता ते सगळ्यांचं चाललंय, कधी येतस असं. तर आत्ता मी पुढच्या आठवड्यात जाणारच आहे. मुंबईत तुझं लहानपण हाऊसिंग बोर्डात गेलेलं आहे आणि त्याच्याशी देखील तुझं एक खूप घट्ट नातं आहे. म्हणजे अजूनही आहे की अजूनही तुला ती जागा खूप जवळची वाटते, खूप अगदी आपलीशी वाटते. तर हे सगळं पुढच्या तुझ्या करिअरमध्ये काय सांगशील की कसं तू रिलेट करतेस या सगळ्याला? की लहानपणचा एक तो माहोल होता की छान सगळे लोक आपले किंवा सगळी एक मोठी फॅमिली असं, गावचंही वातावरण तसं, इथलंही तसंच. तर हे सगळं तुला पुढे काम करताना काय वाटतं त्याच्याबद्दल? यस, ही जी काही ऊर्जा आणि काही दिसते, एनर्जी बोलतात, ते सगळं तिथूनच येतं अगं. आणि
जसं मी गावच्यांबद्दल सांगितलं ना, सेम मुंबईत काय ना, मी हाऊसिंग बोर्डमध्ये राहत होते. सो तिथेही कोकणातलीच माणसं होती सगळी, कोकणातली, आणि सगळे मिलमध्ये काम करण्याचे. माझे बाबा मिलमध्ये होते, श्रीनिवास मिलमध्ये. तर सगळी गिरणीत काम करणारी माणसं कोकणातली. त्यामुळे ना असं 9 बिल्डिंग होत्या, पण आमची फॅमिली एका फॅमिलीसारखे आम्ही राहत होतो, की प्रत्येकाला प्रत्येकाची छोटी मोठी गोष्ट माहिती असायची. तर ते एक वेगळंच होतं. अजूनही आता तिथेच आता टॉवर झालाय, पण माणसं तीच आहेत. हां, पण होतं काही वर्षाने माणसं थोडीशी बदलतात, विचार बदलतात. तर होतं थोडंसं सगळं एका कुटुंबात जसं होतात ना रुसवे फुगवे वगैरे, तसे होतात. पण शेवटी मला एक असतं की कितीही रुसवे फुगे झाले ना तरी हे माझं कुटुंब आहे, हे माझं कुटुंब आहे म्हटलं की मग संपला विषय. येस, सगळं माफ आहे. आपल्याला एक फोन येतोय, तो घेऊया आपण. दादासाहेब उबाळे आपल्याशी बोलतायत जामखेडहून. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. माझा प्रश्न असा आहे की सैराटमध्ये काम करत असताना कोणत्या कठीण प्रसंगांना सामोरं जावं लागलं, याबद्दल सांगा. धन्यवाद. काही कठीण प्रसंगांना सामोरं जावं लागलं सैराटमध्ये काम करताना? कठीण प्रसंगाला सामोरं जावं लागलं माझ्यासाठी ना, मला तो एक असं खूप कठीण नाही, पण अचानक मला सांगितलं होतं. माझा जो पहिला सीन आहे जो सगळ्यांना आवडतो, की मी त्यांना वाचवायला येते आर्चीला, आणि तर एकतर तो ना रात्री खूप उशिरा मला बोलवलं होतं. आता तुझं सीन आहे, कारण की लोकांना दिसताना खूप वेगळं दिसतं स्क्रीनवर. तिथे काय होत असतं ते माहिती आहे, की आत्ता तुझा सीन आहे, आत्ताच तुझा सीन आहे करून काहीतरी 4:30-5 वाजले होते. मी नंतर कंटाळून रस्त्याच्या बाजूला एक रिक्षा होती, त्या रिक्षात झोपले होते. एक तर थंडी पण होती, आणि मग अचानक आले की चल 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 तुझं सीन आहे, आणि मी गेले. आणि माझ्यासाठी ना ते खूप होतं की मला तिथे अचानक की त्या भाषा वेगळी आहे, ती घ्यायची होती. आणि मला असं झालं ना की आता चला, की जे काही वाक्य होतं की अरे या काय करताय तुम्ही वगैरे, असं जे काही होतं, तर मी तिथे विचारत होते ना याला काय बोलतात. आमची कॅमेरा टीम आहे ना, त्या सगळ्यांना तेलुगू तामिळ येत होतं. अच्छा. पण व्हायचं काय ना की प्रत्येक जण आहे ना वेगवेगळं सांगायचे. असं व्हायचं की अरे एक सांगा काहीतरी, कारण आपल्या लक्षात राहत नाही ना. तर मला माझी झोपच उडाली होती की हां काहीतरी चुकीचं नको बरं. आणि शिफ्ट संपायची वेळ आली होती, कावळे काव काव करायला लागले होते आणि लगेच संपायचं होतं ते. तर फक्त तेव्हा थोडीशी माझी दमछाक झाली होती, तेवढंच. बाकी सैराट एन्जॉय केला. आणि सगळ्यात त्रास झाला तो शूटिंगच्या वेळी नाही, पण जेव्हा आम्ही शेवटचा सीन बघितला होता, तो आम्हाला कुणालाच माहिती नव्हता की तो कसा शूट झाला आहे. सो फर्स्ट स्क्रीनिंगच्या वेळी तो सीन बघताना खूप त्रास झाला. खरंच म्हणजे अक्षरशः अंगावर काटा. आणि मला वाटतं की तो सीन बघताना, म्हणजे तो सिनेमा बघताना प्रत्येकाला तो त्रास जाणवला. आणि तू तर त्याच्यात काम केलेलं आहेस, त्यामुळे अर्थातच असा तो अंगावर येणारा असा तो सीन होता. आत्ता तू भाषेबद्दल बोललीस, तर मला तुला भाषेबद्दल विचारायचं आहे की तू वेगवेगळ्या चित्रपटामध्ये काम केलंस, प्रत्येकाचा लहेजा वेगळा असतो, विशेषतः हिंदीमध्ये. तर ते म्हणजे काय करतेस तू की तो ॲक्सेंट किंवा ती भाषा आपल्या जिभेवर रुळण्यासाठी काय करतेस? कारण प्रत्येक ठिकाणी वेगळा असतो. हिंदीमध्ये पण अशी ती आपण बोलतो ती हिंदी नसते, तर ती त्या त्या ठिकाणची हिंदी असते. तर त्याच्यातले काही शब्द वेगळे असतात, त्याचं उच्चारण वेगळं असतं. तर काय करतेस या सगळ्यासाठी? काही नाही, तेच आहे, पुन्हा पुन्हा त्या कॅरेक्टरचा अभ्यास करणं आणि त्याच्याशी काय ते समानता असणारे किंवा काय अशी आयुष्यातले बाकी लोक शोधून काढायची, किंवा तेव्हा ते प्रत्येक कॅरेक्टर किंवा प्रत्येक प्रोजेक्टच्या वेळचा ना अभ्यास एक वेगळा असतो. तर तो करत जाते. आणि मला आवडतं वेगवेगळ्या लहेजावर काम करणं ना, मला स्वतःला आवडतं. मी नेहमी सांगते ना की ते कॅरेक्टर तुम्हाला कॉस्ट्युम टीमने त्यांचं काम केलेलं असतं, डायलॉग लिहून आलेले असतात, मेकअपवाले त्यांचं करतात, तर ते ना 75% कॅरेक्टर उभं राहतं. आपण तसंच जर उभं राहिलं त्याच्यानंतरचे 25% आपल्याला करायचं असतं काम. सो मग मी त्याच्यातल्या ना छोट्या छोट्या गोष्टी शोधून काढते. अच्छा. हां,
मग आता चालण्यात काही वेगळं करता येतंय का बघूया. हां हां, लहेजा तो आहे, पण त्या लहेजातल्या मग आणखीन छोट्या छोट्या गोष्टी. मी नेहमी सांगते की फ्लॅट घेतलाय, तर त्याच्यानंतर आहे ना त्याला सजवणं जे असतं ना, इथे पडदे ह्या रंगाचे लावा, तिथे लटकन लावा, इथे ती कुंडी ठेवा, मग एक छान काहीतरी शोपीस ठेवा, असं करून आपण सजवतो ना. तर माझ्यासाठी मग ती भाषा, त्याचा लहेजा आणि ह्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. तर ते मी पुन्हा पुन्हा वाचून आणखीन त्यातलं कोण आहे हुशार व्यक्ती त्याच्याशी बोला, आणि असं करून काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करते, प्रयत्नच करत असते. तर होतात. आणि ते कॅरेक्टर पूर्ण असं आमच्यापर्यंत जे तू म्हणालीस ना की असं हे सजवा हे सजवा, तर ते असं छान सजलेलं ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचतं. छाया कदम यांच्याशी आपण गप्पा मारतोय, त्यांचा प्रवास जाणून घेतोय आणि अभिनय क्षेत्रात येण्यासाठी आजही अनेक मुलं मुली धडपडत आहेत. तर त्यांच्यासाठी छायाताई काय सांगणार आहे हे देखील आपण पाहणार आहोत कार्यक्रमातून. आत्ता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा सखी सह्याद्री. नमस्कार. विश्रांतीनंतर सगळ्यांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत करते. आज आपल्याबरोबर आहेत ख्यातनाम अभिनेत्री छाया कदम आणि त्यांचा प्रवास आपण ह्या कार्यक्रमातून जाणून घेतोय. छायाताई, तुझी सुरुवात ही थिएटरपासून झाली. नाटकातून जेव्हा तू स्क्रीनवर गेलीस, सिनेमाकडे गेलीस, कॅमेरा समोर गेलीस, तर काही तुला फरक जाणवला किंवा काय वाटलं नक्की की नाटकातून इकडे जाताना? खूप मोठा फरक आहे. हां हां, म्हणजे सुरुवातीला तो अगदी प्रकर्षाने जाणवला, कारण की माझी सुरुवात झाली होती झुलवा नाटकापासून. हो. आणि नाटक म्हटलं की आपण खूप गोष्टी अशा मोठ्या करून सांगतो, दाखवतो लोकांना, आणि त्यात झुलवा आणखीन वेगळ्या स्टाईलचं होतं. सो झुलवात आम्ही हाक जरी मारायची दारशे वगैरे असं होतं. तर मला ती सवय झाली होती. पहिलंच नाटक, आणि 5-5.5 महिने आम्ही रिहर्सल केली होती. जेव्हा मी पहिल्यांदा फिल्म आव्हान नावाची फिल्म केली होती, असंच चला आहे जाऊया, आणि तेव्हा ना मला असं झालं होतं की मी बसले होते सेटवर आणि मला असं झालं की कधी होणार आहे सुरू, कधी होणार आहे शूटिंग. मला बघायचं होतं ना काय म्हणजे शूटिंग म्हणजे नक्की काय असतं. तर मला नंतर सांगितलं की झालंय सुरू. तर मी म्हटलं कुठे? तर त्याने म्हटलं हो तिकडेच सुरू आहे. तर मी लांबून बघितलं तर हो चालू होतं. सचिन खेडेकर आणि मला वाटतं नागेश भोसले की काहीतरी असं, पण सचिन खेडेकर होते. तर मला असं झालं, मग मी थोडीशी जवळ गेले आणि मला असं झालं की काय बोलतायत हे, मलाच नाही ऐकू येते. कारण मला नाटकाची सवय होती ना की आम्ही म्हणजे तो असा लाऊड असण्याची सवय. तर ते एक असतं ना की थिएटरमध्ये तुम्हाला शेवटच्या माणसापर्यंत आवाज पोहोचला पाहिजे. तर माझ्या डोक्यात ते होतं. आणि इथे असं होतं की येस तुम्ही इथे ना उभा समोर माणूस, त्यालाच फक्त ऐकवायचंय. तर ना तो एक माझ्यासाठी खूप मोठा फरक होता. तर तिकडून पण मग मी जरा त्या काय फरक आहे हे समजून घेतलं आणि त्याच्यावर काम केलं. तर हां तेवढाच तो फरक आहे की तुम्हाला खूप हेच आहे की थिएटरमध्ये तुम्हाला त्या 100 लोकांपर्यंत आवाज पोहोचवायचा असतो आणि आपले इमोशन्स पोहोचवायचे असतात. आणि इथे त्या खूप कॅमेरापर्यंत. येस येस. हा एक प्रश्न मला वाटतं बहुतेक सगळ्या कलाकारांना विचारला जातो की काय आवडतं, स्टेज आवडतं की कॅमेरा आवडतो? काय सांगशील तू? हे बघ सुरुवात तर माझी नाटकाने झाली आहे. मला स्टेज आवडतंच, प्रश्नच नाही. पण आता मी सिनेमावर पण तेवढंच प्रेम आहे. म्हणजे असं नाही वेगळं काढू शकत, अजिबातच नाही की पण हां आता बरीच वर्ष मी केलं नाहीये नाटक. मला ते विचारायचं की झुलवानंतर तू म्हणजे स्टेजवर किंवा रंगभूमीवर आम्हाला दिसली नाहीस. केलंय मी. येस, झुलवानंतर मी अंगाई नावाचं नाटक केलंय. ते पण खूप उत्तम नाटक होतं. प्रताप खडने डिरेक्ट केलं होतं. टीम खूपच छान होती. कमी प्रयोग झाले पण जे काही प्रयोग झाले खूप आम्ही एन्जॉय केले. माझ्यासाठी कॅरेक्टर पण वेगळं आलं होतं वाटायला. आणि त्याच्यानंतरही मी शोधत होते नाटक, पण तेव्हा नाही आलं काही चांगलं वाटायला.
म्हणजे मी सगळीकडे हातपाय मारलेत. बऱ्याच ऑफिसमध्ये जाऊन भेटले लोकांना, फोटो वाटलेत, सगळं केलंय. पण तेव्हा सिरियल ही शोधत होते, पण तेव्हा काही नाही. एक सिरियल केली पण नाही जास्त वाटायला आलं नंतर. आता तुला नाटक करायला आवडेल ना, पण काय आहे ना, इनफॅक्ट आता मी एक करणार पण होते नाटक, पण नाटक आहे ना, तुम्हाला चल करके देखते वाला नाही आहे. त्याच्यासाठी तुम्हाला तेवढा वेळ द्यावा लागतो आणि द्यावाच लागतो. हो, पर्याय नाही. हां, तर आणि तेवढा वेळ सध्याच्या घडीला आहे ना मला नाही देता येते, म्हणून थोडंसं थांबले मी. पण नाटक करायचंय. येस, आम्हालाही नक्की आवडेल तुला पुन्हा रंगभूमीवर पाहायला. ह्या पुढचे काय प्रोजेक्ट्स आहेत लाईन्ड अप, तर त्याच्याबद्दल? आता माझं या वर्षी आता मे बी ऑगस्टमध्ये एक सिनेमा रिलीज होणार आहे. बारडोवी नाव आहे त्याचं, हिंदी सिनेमा आहे. करण चव्हाण म्हणून डिरेक्टर आहे. खूप वेगळा विषय आहे. आणि आणखीन एक सला ते सला नाते नावाचा मराठी सिनेमा आहे. अच्छा, तो संतोष कोल्हेंनी डिरेक्ट केला आहे. तर हे 2 सिनेमे तरी यावर्षी रिलीज होत आहेत. आणखीन आहेत काहीतरी, काही 3-4 सिनेमे रेडी आहेत, पण त्याच्या अजून काही तारखा ठरल्या नाही आहेत. नक्कीच तुझ्या पुढच्या सगळ्या प्रवासासाठी तुला खूप खूप शुभेच्छा आमच्या दूरदर्शनच्या संपूर्ण टीमकडून. आणि खरोखरच तुझा प्रवास, छाया कदम यांचा प्रवास, आत्ता जी येणारी पिढी आहे ज्यांना अभिनय क्षेत्रात काम करायचे त्यांच्यासाठी अतिशय एक आपण म्हणतो की प्रेरणादायी असा प्रवास आहे, की त्याच्यामध्ये सगळंच आहे. की तू थांबलीस अनेक वर्ष चांगल्या कामासाठी, तर तो संयम आहे. पुढे स्वतःला तू प्रत्येक भूमिकांमधून सिद्ध केलंस, भूमिकांचा अभ्यास केलास, तर हे सगळं नक्कीच अगदी अक्षरशः आपल्याला भरभरून घेण्यासारखं सगळं आहे. तुझे खूप खूप आभार. आणि मंडळी, कसा वाटला तुम्हाला आमचा कार्यक्रम तर तेही जरूर कळवा. आणि त्यासाठी जी माध्यमं आहेत ती आपण बघू शकतो. आपण समाज माध्यमांवर आपल्या प्रतिक्रिया नोंदवू शकता. फेसबुकचं माध्यम आहे sakhisayhadri@gmail.com हा मेल ID आहे. हा कार्यक्रम आणि इतरही कार्यक्रम आपण यूट्यूबवर पाहू शकता. आणि एक हँडल आहे @DD सह्याद्री. तर जरूर आपल्या सगळ्या प्रतिक्रिया जरूर नोंदवा, आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आणि ज्यांचा हा कार्यक्रम आत्ता पाहायचा राहून गेला असेल तर यूट्यूबवर हा कार्यक्रम आपण पाहू शकता. छायाताई, पुन्हा एकदा मी खरं तर धन्यवाद, हा खूपच कमी शब्द आहे, तर खूप खूप आभार. आणि खूप छान वाटलं आज तू इथे आलीस आणि मस्त मनमोकळ्या गप्पा मारल्या, तर त्याबद्दल खरंच खूप धन्यवाद. नमस्कार दर्शक हो, आपण पुन्हा भेटणार आहोत नवीन कार्यक्रमात नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.